शिवजयंतीनिमित्त चवीला मस्त लागणारा पायनॅपल शिरा बनवूया। त्यासाठी पायनॅपल व्यवस्थित कट करून त्याचे एकदम बारीक तुकडे करून घ्यायचे। इथं मी 1 वाटी बारीक तुकडे करून घेतले। सुरुवातीला 1 वाटी रवा तूप न घालता असाच आपल्याला कोरडा भाजून घ्यायचा आहे। कमी गॅसवरतीच रव्याचा कलर बदलेपर्यंत भाजून घ्या। रवा एका प्लेटमध्ये काढला आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तूप थोडंसं तेल घातलं। तेल आणि तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घातले। लगेचच पायनॅपलचे तुकडे घालून 3-4 मिनिटं परतून घ्या। पायनॅपल व्यवस्थित शिजण्यासाठी थोडंसं गरम पाणी आणि केशरी रंग घालून याला परत थोडं हलवत हलवत शिजवून घेतलं। पायनॅपल व्यवस्थित शिजलं की लगेचच भाजून घेतलेला रवा घालून छान मिक्स करून घेतलं। मी 3 ते 3.5 वाटी गरम पाणी घातलं। तुम्ही रव्याच्या क्वालिटीनुसार पाण्याचा अंदाज घेऊन पाणी ओता। या शिऱ्यामध्ये पायनॅपलचा फ्लेवर इतका जबरदस्त येतोय की वेलची घालायची गरज नाही। रव्यातलं पाणी पूर्णपणे आटवून घेतलं आणि गॅस बंद केला आणि मगच यामध्ये 1 वाटी साखर घातली। गॅस चालू ठेवून साखर घालायची काहीच गरज नाही, कारण रवा गरम असतो त्यामुळे ही साखर लगेच विरघळते। रव्यामध्ये साखर व्यवस्थित मिक्स झाली की परत हे मिश्रण थोडंसं पातळ होतं। आता परत गॅस पेटवून हे मिश्रण आटवून घ्यायची काहीच गरज नाही। यावरती झाकण ठेवायचं आणि 5-10 मिनिटं असंच बाजूला ठेवून द्यायचं। झाकण काढून 2-3 वेळा असं हलवून घ्या आणि एकदम मऊसूत मस्त असा पायनॅपलचा शिरा तयार झाला। चवीला सुद्धा जबरदस्त लागतोय। सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा। चला जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा।